सगळी खरं तर टाळता आली असती. ही घटना 1990 सालची. आमच्या दवाखान्याच्या दारामध्ये पहाटे 5:30 वाजता एक बैलगाडी थांबली. एका नवऱ्याने बायकोला दवाखान्यामध्ये आणलेलं होतं. तिला टेबलवरती घेतलं आणि डॉक्टर शुभांगीने तपासलं. तपासताच असं लक्षात आलं की तिची गर्भाशयाची पिशवी बाहेर आली आहे. काय झालं होतं तिला? ही सखूबाई भोसले, पारध्याची बाई, झोपडीत राहणारी. रात्री 10 वाजता तिला बाळंतपणाच्या कळा आल्या आणि हे बाळंतपण घरातच केलं गेलं. एका शेजारच्या असलेल्या पारध्याच्या बाईनंच ते केलं. मूल जन्मलं, घरामधला दिवा विझला, तर दुसरी बाई तिथे आली आणि त्यांना वाटलं की आणखीन एखादं मूलमध्ये आहे. तिला कळा घ्यायला जोर नव्हता म्हणून आलेली दुसरी बाई तिच्या पोटावरतीच उभी राहिली, तू कळा घेत नाही म्हणून. ती पोटावर उभारता राहता क्षणीच त्या बाईची पोटामध्ये गर्भाशयाच्या पिशवीत असलेली वर आणि पिशवी त्यासकट ते बाहेर आलं आणि त्या अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये आणलेलं होतं. या घटनेने आमची झोप उडवली. हे का घडलं असं? हा प्रश्न नुसता आरोग्याचा आहे का हा आरोग्याबरोबर गावामधल्या असलेल्या इतर विकासाच्या सर्व घटनांना एकत्रित करून बघण्याचा आहे? सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हा सार्वजनिक गावाच्या विकासाशी निगडीत आहे. गाव गुंफण करून गावातील विकासाचे प्रश्न सोडवल्याशिवाय सुटे वेगवेगळे करून गावाच्या आरोग्याचे प्रश्न सोडवता येत नाहीत हे आम्हाला लक्षात आलं आणि सखूबाई भोसले तेव्हापासून आमच्या संस्थेची, आमच्या कार्याची एक प्रेरणा आणि एक दिशा देणारी व्यक्ती ठरली. अशा अनेक घटनांमधून हॅलो चळवळीतल्या गटाला ग्रामीण आरोग्याच्या समस्या अस्वस्थ करत होत्या. त्या गटाने ठरवलं की आपण नुसतीच चळवळ करून काही होणार नाही, याला स्थायी स्वरूपामध्ये याला उत्तर शोधण्यासाठी, याला पर्याय शोधण्यासाठी आपण एक संस्था म्हणून एकत्र येऊयात आणि त्यातल्या 12-14 जणांनी एकत्र येऊन हॅलो मेडिकल फाउंडेशनची 12 वर्षानंतर स्थापना केली. शांततामय, न्यायपूर्ण आणि आरोग्यदायी समाजाची निर्मिती करणं, तसंच आरोग्याचे प्रश्न सर्वांगीण पद्धतीनं सोडवणं हे हॅलो या स्वयंसेवी संस्थेचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून हॅलोनं काम सुरू केलं आणि सगळ्यांचीच परीक्षा पाहणारा दिवस उजाडला. 30 सप्टेंबर 1993ला उस्मानाबाद आणि लातूर परिसरावर मोठं संकट कोसळलं. भूकंप, जीवन उद्ध्वस्त करणारा भूकंप. आणि ह्या भागामध्ये भूकंप झाल्यानंतर पाऊस सुरुवात झाला आणि पावसानंतर वेगवेगळे आजार पसरू लागले. इकडं साथीचे वेगळे आजार आले, ते मलेरिया आला, लोकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं होतं. कोणाच्या खरुजीचे प्रमाण वाढलं. लोकांनी ज्या मृत लोक होते ज्यांना कुठेही काढलेलं होतं तिथला दुर्गंधी येत होती इकडं. हे सगळे जे आरोग्याचे प्रश्न होते, संसर्गजन्य आजारांचे वगैरे, ते त्या प्रश्नांमध्ये पहिल्यांदा लक्ष घातलं. ते करत होतो आम्ही. पण ते करत असताना लक्षात आलं की हे सगळे तात्पुरतंच काम आपण याच्यामध्ये करतोय. आता आपण ही जी आपत्ती आलेली आहे, या आपत्तीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊयात आणि करूयात. आणि मग एक अभ्यासाचा भाग म्हणून आणि त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा म्हणून आम्ही त्या भागामध्ये आरोग्य यात्रा काढली. लोकशिक्षणासाठी हॅलोनं काढलेली ही आरोग्य यात्रा शासनाच्या समन्वयानं 40 गावांमध्ये हिंडली. लोकांशी संवाद साधताना स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न हॅलोला ठळकपणे जाणवले. याच काळात हॅलोच्या कार्यकर्त्यांनी इतर काही आरोग्य प्रयोगांचा अभ्यास केला.